आंबेगाव तालुक्यामध्ये दूध भेसळ प्रकरणावरनं आंबेगाव तालुक्यातील राजकारण अप्रत्यक्षपणे ढवळून निघालेलं आहे. आंबेगाव तालुक्यात दूध भेसळीचं प्रकरण ज्यावेळेस तुकाराम मुंढेंनी ओपन केलं त्या संदर्भात देवदत्त निकम यांनी जोरदारपणे आवाज उठवला. देवदत्त निकम यांनी मंचर या ठिकाणी आंदोलन केलं. त्याच्यानंतर तुकाराम मुंढे यांना ते भेटले. तुकाराम मुंढे यांना भेटल्यानंतर मुंढे साहेबांची त्यांची चर्चा काय झाली हे त्यांनी पत्रकारांना घेऊन सांगितलं. परंतु विरोधक मंडळी असं म्हणतात की देवदत्त निकम ह्या तालुक्याची बदनामी करतात, वारंवार पत्रकारांशी बोलून दूध धंदा बदनाम होतोय अशी त्यांची टीका होते. परंतु जे काही घडतंय, जे काही झालंय ते माध्यमांना सांगणं यात काही चूक नाही. या तालुक्याचे आमदार यांनी एक सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड केला की जर माझी कोणी बदनामी करत असेल तर मी त्याला सोडणार नाही. शिवाय माझ्यावर केलेला आरोप जर सत्य झाला तर मी सार्वजनिक राजकारणापासून दूर होईल. वास्तविक तालुक्याच्या आमदारांनी जनतेच्या न्यायालयात जाऊन कोणाचं चूक कोणाचं बरोबर हे पाहायला हवं होतं. देवदत्त निकम, दिलीप वळसे ही सगळी मंडळी एकेकाळी एकत्रित होती. भविष्यकाळातले काही सांगता येत नाही. परंतु देवदत्त निकम यांनी जे मुद्दे मांडलेले ते अवास्तव आहे असं मुळीच नाही. शेतकऱ्यांचा महत्त्वाचा विषय तो मांडला पाहिजे. आता याच्यात कोणी कसं पाहतं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. सध्या दूध भेसळीच्या प्रकरणावरून आंबेगाव तालुक्यात जे काही रणखंदन चालू आहे म्हणजे पाणी अडवा पाणी जिरवा ही शासनाची योजना आहे. परंतु ते एकमेकाची जिरवाजिरवी चालल्याचं पाहायला मिळतं. निकम जे मुद्दे मांडतात त्याच्यावर विरोधक मंडळी असं म्हणतात की आंबेगाव तालुका बदनाम केला जातो. तुम्ही काय सांगाल? वारंवार खरं तर आपल्या माध्यमातून हा अतिशय छान प्रश्न विचारला गेलेला आहे की देवदत्तजी निकम शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम त्या ठिकाणी करतायत. आता जो प्रमुख मुद्दा असतो दूध भेसळीचा त्याच्यावरती ते वारंवार आवाज उठवून सातत्यानं त्या गोष्टीचा पाठपुरावा करून या दूध भेसळखोरांना कशा प्रकारे शिक्षा त्या ठिकाणी होईल आणि आमच्या सर्वसामान्य शेतकरी दूध उत्पादकांना न्याय कसा त्याच्यामध्ये मिळेल अशा प्रकारची त्यांची भूमिका त्या ठिकाणी राहिलेली आहे. आणि म्हणून सातत्यानं त्या गोष्टीचा पाठपुरावा करत असताना त्याच्यामध्ये काय काय घडलं, काय काय होतं आहे हे तुमच्यापर्यंत समाज माध्यमाच्या माध्यमातून हे जनतेपर्यंत पोचलं पाहिजे अशा अपेक्षेनं त्यांनी मला वाटतं 2 प्रेस त्या ठिकाणी घेतल्या आणि त्याच्यामध्ये कुठलंही गैर आहे असं मला वाटत नाही. आता जर कोणी विरोधक म्हणत असतील की त्याच्यामध्ये तालुक्याची बदनामी होते तर माझं म्हणणं असं आहे मग देवदत्तजी निकम यांना शांत करून तुम्हाला त्या दूध भेसळखोरांना पाठीशी घालायचे का, त्यांच्यावर तुम्हाला पांघरून टाकायचे का, तुम्हाला बाकीच्या काही तडजोडी त्यांच्याशी करायच्यात का, हा आमचा तुम्हाला प्रश्न आहे. आणि मग त्यांना जर तुम्हाला पाठीशी घालायचं नसेल, त्यांना जर तुम्हाला वाचवायचं नसेल तर देवदत्तजी निकम हे जर त्यांच्या विरोधात बोलत असतील तर तुमच्या पोटात दुखण्याचं कारण काय? आंबेगाव तालुक्याचे आमदार कोण? मान्य दिलीपराव वळसे पाटील. आता तुम्ही तुकाराम मुंढेंना भेटता, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांना तुमचे काही सहकारी निवेदन देता, मग तालुक्याच्या आमदारांना का भेटत नाही? त्यांना जाब का विचारत नाही की आपण सगळे मिळून मुख्यमंत्र्यांना भेटू, उपमुख्यमंत्र्यांना भेटू? काय नक्की चाललंय काय? आता मुळामध्ये तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांनी हाऊसमध्ये आवाज त्या ठिकाणी उठवायला हवा होता. तुकारामजी मुंढे यांना निवेदन देऊन त्या भेसळखोरांना जास्तीची शिक्षा कशी मिळेल या दृष्टीने प्रयत्न करायला हवा होता असं देवदत्तजी निकम साहेब यांचं म्हणणं होतं. आणि त्याच्यामध्ये चुकीचं असा कुठलाही मुद्दा मी चुकीचं म्हणत नाही. परंतु मी तुमच्या मूळ प्रश्नाकडे येतो की तुम्ही जे म्हटलं की त्यांच्याकडे जाऊन तर त्यांच्याकडे जाण्याचा प्रश्न निकम साहेबांच्याकडे उद्भवत नाही. कारण त्यांनी मागच्या एका प्रेसमध्ये त्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. एका विशिष्ट दिवशी त्यांना ज्यावेळेला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हापासून त्यांनी त्यांच्याशी संबंध हे तोडलेले आहेत. जाणं नाही येणं नाही हे त्यांनी स्वतःच्या तोंडाने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्यापर्यंत जाण्याचा प्रश्न तालुक्याचे आमदार येतो त्यांना आपण जाब विचारला पाहिजे ना. पण समजा ते त्यांनी त्याचं स्पष्टीकरण निकम साहेबांनी ऑलरेडी ॲक्च्युअल अगोदर दिलेलं आहे. त्यांचं ते स्पष्टीकरण तोकडं वाटतं कारण ते तालुक्याचे आमदार आहेत. तुम्हाला काय सांगायचं? कारण की याच्या अगोदर आम्ही बिबट्याचा आंदोलन असो किंवा कांद्याचं आंदोलन असो ह्या दोन्ही आंदोलनाला वळसे पाटलांनी आमची टिंगल मस्करी केली की बोलले रोडवर जाऊन आंदोलन केलं. त्यांनी केलेल्या टिंगलीचा परिणाम, टीकेचा परिणाम ते 1500 मतावर आले ना. पण प्रश्न असा आहे त्यांना जनतेने निवडून दिलंय. तुम्हाला सांगतो ना, जर ते म्हणले असते विरोधकांनी सर्वांनी माझ्यापाशी या, आपण सर्व मिळून मंत्रालयात जाऊ, आपण एकत्रित करू, पण हे वारंवार आम्हा सर्व विरोधकांना जवळ न घेता आमच्या अजून जास्त टीका कशी करण्यात येईल यांचा प्रयत्न त्यांचा असतो. आता मला एक सांगा, तुम्हाला काय सांगायचं? मला तोच प्रश्न. तो प्रश्न तुम्ही ऐकलेला आहे ना. मुळामध्ये आंबेगाव तालुक्याचे आमदार हे कोणत्या पक्षाचे आहेत? राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाचे. आंबेगाव तालुक्यातला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या तालुका अध्यक्षाचा सख्खा पुतण्या हा या भेसळीचा मास्टर माइंड आहे. आरोपी क्रमांक 2 संदीप लोढा
हा या सगळ्या प्रकरणामध्ये आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षाच्या दररोज सोबत असतो, दररोज गाडीत असतो. यावर त्यांनी कशा पद्धतीची उडवाउडवीची उत्तरं दिली हे तुम्ही स्वतः बघितलेलं आहे. म्हणाले माझा पुतण्या नाही. देवदत्त निकम साहेबांनी ज्यावेळी मनसरला मोर्चा निघाला त्यावेळी अगदी स्पष्टपणे सांगितलं होतं की वळसे पाटलांनी विधानसभेत या प्रश्नावर आवाज उठवला पाहिजे. वळसे पाटलांनी तुकाराम मुंडेंची भेट घेऊन या भेसळखोरांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी देवदत्त निकम साहेबांनी त्या मोर्चामध्ये केलेली होती. हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. आता तो मोर्चा झाल्यानंतर या ठिकाणी एक जनसंवाद पार पडला. त्यामध्ये भेसळ काय फक्त दुधातच होते का? कोण बोललं हे? अशा बेजबाबदार माणसाला खरंच भेसळीचा प्रश्न सोडवायचा असेल त्यामुळं आम्ही त्यांच्याकडे जाणं टाळलं. आता मला सांगा, प्रभाकर बांगर यांनी जे परवा पत्रकार परिषद घेतली, थोडेसे त्यांनी अगदी खालच्या पातळीवर पण टीका केली. हे कुठेतरी थांबलं पाहिजे, तालुक्याची संस्कृती बिघडत चालली का? तुम्ही एक तरुण आहे, तरुणांनी या आंबेगावच्या राजकारणाचा आदर्श काय घ्यायचा? आंबेगावचं राजकारण मुळात एकाच व्यक्तीच्या भोवती केंद्रित आहे. या तालुक्याचे पहिले आमदार अण्णासाहेब आवटेंचेही असतील किंवा माजी आमदार बीडी अण्णा काळे असतील, लोकनेते किसनरावजी बानखेले असतील, या सगळ्या माणसांनी या तालुक्याला एक चांगली संस्कृती, एक चांगली परंपरा घालून दिली आहे. पण नंतरच्या काळामध्ये या ठिकाणी झालेलं सत्तेचं जे विकेंद्रीकरण आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे काय आहे ते मीच आहे आणि मीच हे सर्वतोपरी आहे हा जो प्रघात या तालुक्यात पडला आहे, मुळात इथूनच या तालुक्यातली संस्कृती बिघडलेली आहे. विरोधकांना अजिबातही किंमत द्यायची नाही, त्यांना एकदम तुच्छ वागणूक द्यायची. यातून या सगळ्याला जबाबदार कोण आहे हे आता तुम्ही ओळखून जा. ही परिस्थिती 5 वर्षात तयार झाली. ही परिस्थिती 5 नाही, मागच्या 25-30 वर्षापासून हीच परिस्थिती. तेव्हा तुम्ही सोबत होते. मी नव्हतो त्यांच्यासोबत. तुम्ही म्हणजे निकम साहेब. नाही, तुम्ही ते निकम साहेब. मला सांगा, आता हे असं म्हणाले की 5 वर्षामध्ये तालुक्याची परिस्थिती थोडीशी बिघडलेली आहे, परंतु ज्यावेळेस तुम्ही त्यांच्या सोबत होता तेव्हा वळसे पाटलांचे दुर्गुण नाही दिसले? नाही, वळसे पाटलांचे दुर्गुण दिसणं न दिसणं हा प्रश्न काय मला संयुक्तिक त्या ठिकाणी वाटत नाही. कारण बरोबर असताना, काम करत असताना त्यावेळेला देखील निकम साहेबांनी शेतकऱ्यांच्या करता हा लढा त्या ठिकाणी उभारलेला आहे. सातत्यानं आवाज उठवण्याचं काम त्यांनी देखील त्या काळामध्ये केलेलं आहे. अगदी आमदार साहेबांच्या, मंत्री साहेबांच्या गैरहजेरीमध्ये त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी या जनतेची निस्वार्थपणे सेवा करण्याचं काम तालुक्यामध्ये निश्चितपणे केलेलं आहे. दिलीप वळसे पाटील जितक्या वेळा निवडून आले त्यांना निवडून आणण्यामध्ये देवदत्त निकम यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी चांगलं काम केलं ही वस्तुस्थिती आहे. देवदत्त निकम ज्या सरकारी कार्यालयात जायचे तिथं देवदत्त निकम यांनी एखादं काम सांगितलं तर काम व्हायचं. म्हणजे वळसे पाटलांचं म्हणजे गॉड भदरून पाठीशी होतेच, परंतु सध्या जे टीका टिप्पणी होते खालच्या स्तरावर होते, सर्वसामान्य जनतेला हे अजिबात आवडलेलं नाही. 100% वाणीसाहेब. आणि म्हणून ही प्रेस आपण त्याच्याकरताच आज आयोजित केली होती. मगाशी देखील पत्रकार बांधवांनी प्रश्न केला की तुम्ही पाठीमागच्या प्रेसला कधी कुठे दिसले नाही, तर मी त्यांना सांगितलं त्याचं कारण का दिसलं नाही वगैरे. तर ही प्रेस घेण्याचं कारण हेच आहे की आज जे आरोप प्रत्यारोप होत आहे, दूध भेसळीचा विषय राहिला बाजूला आणि याने किती जमिनी घेतल्या, त्याने किती विकल्या, त्याने काय केलं, हे असे बिनबिडोचे आरोप त्या ठिकाणी केले जातात. आणि त्याच्या आरोपाचं खंडन करण्याच्या करता आपण आज ही पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच आम्ही सांगितलं की प्रभाकर बांगर यांच्याविषयीची असलेली ही पहिली आणि आमची शेवटची पत्रकार परिषद आहे. याच्यानंतर ते कितीही बोलले, काहीही बोलले तरी त्यांच्या बाबतीत आमचा पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता, कोणीही पदाधिकारी त्यांच्या बाबतीत कुठलंही वक्तव्य त्या ठिकाणी करणार नाही, त्याला उत्तर देखील त्या ठिकाणी देणार नाही. वळसे पाटलांनी अनेक कार्यकर्ते मोठे केले. निकम साहेब असतील, अरुण गिरे असतील किंवा तुमचे ते हे असतील बानखेले, राजाराम बानखेले. आता तुम्हाला विधानसभेला मदत केली ती प्रभाकर बांगर यांनी. ते आता तुमच्यावर टीका करतायत. आता लोक असं म्हणतात वळसे पाटलांचं पण मीठ आळणी. आता तुमचं पण मीठ काय नेमकं समजायचं? नाही, आता प्रभाकर बांगर यांनी त्यांना ज्यावेळेला योग्य वाटलं, त्यांना त्याच्यामध्ये काय दिसलं असेल, त्यांनी त्यावेळेला विधानसभेला काम करायचा निर्णय घेतला, तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय होता, ते त्यांनी केलं. त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे मगाशी धन्यवाद व्यक्त केले. परंतु आता जे तुम्ही बिनबुडाचे आरोप करतायत, जे तुम्ही कोणता आरोप बिनबुडाचा? जे त्यांनी त्या जमिनीचे ते म्हणाले विधानसभा निवडणुकीनंतर देवदत्त निकम यांनी 5 एकर जमीन घेतली. आता एक कॉमन मॅन आहे, त्याला जेवढी माहिती कळते, सर्वसामान्य माणूस हाच विचार करतो की एखादा ग्रामपंचायत निवडणुकीत जरी माणूस हारला तरी तो अपसेट होतो, त्याच्याकडे पैसे खर्चायला नसतात. निकम साहेबांकडे खूप जमीन असेल, पैसे असतील किंवा त्यांच्या द्राक्षाला सोन्याचा बाजारभाव असेल, पण प्रश्न आपसूक तयार होतो की बा पराभवानंतर जमीन घेतली, पैसे कुठून आणले, त्यात काय अनपार्लिमेंटली काय? वाणीसाहेब, आपण थोडंसं पत्रकार परिषदेला उशीर आला त्याच्यामुळे आपण ते कदाचित मिस केलं असेल. मी अगदी तारखेसकट की साधारणतः मे 2024 जी
इनाम वर्ग 6 ची जमीन त्यांनी खरेदी केली. त्याच्याकरता त्या मूळ मालकाच्या जमिनीने अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे त्या ठिकाणी केला होता आणि तदनंतर साधारणतः 12व्या महिन्यामध्ये 3 महिन्याची मुदत त्या जमीन विक्रीकरता दिली गेली आणि म्हणून ही प्रोसेस विधानसभा निवडणुकीच्या नंतर नाही तर विधानसभेच्या निवडणुकीच्या जवळपास 6 महिने अगोदर सुरू होती आणि ती मुदत विक्रीची मिळाल्याच्या नंतर विधानसभेची निवडणूक झाली. नोव्हेंबरमध्ये निकाल त्या ठिकाणी झाला. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये प्रचार चालू होता आणि मला वाटतं डिसेंबर साधारण 20 तारखेच्या दरम्यान ते जे काय असेल ती खरेदी खत त्या ठिकाणी केलं गेलं. त्याच्यामुळं ते निवडणूक संपल्यावर लगेच घेतली. 16/12/2024 त्या जमिनीचं जे जमिनीचा व्यवहार अगोदर सुरू होता, टोकन अगोदर दिलं हो. होतं, निवडणुकीनंतर त्याचं खरेदी खत झाले. बरोबर बरोबर. मग लोकांनी जी टीका केली त्याचा कागद झाला म्हणून टीका केली ना, ते तुम्ही असं खिलाड वृत्तीने घ्यायला पाहिजे. त्याचा इश्यू का? ऐका आता कोणी खिलाडू प्रभाकर बांगर सुद्धा लोकांमध्ये प्रभाकर मुळामध्ये देवदत्त निकम साहेबांनी जी जमीन खरेदी केली ती खरेदी करताना त्यांनी काही दुसऱ्या क्षेत्रात त्यांच्या गावातल्या दुसऱ्या भागात जी जमीन होती ती जमीन विकली आणि ही त्यांच्या बागेला लागून सोयीस्कर आहे म्हणून ही जमीन खरेदी केली. हा जो आरोप होतोय मुळात त्याच्यामध्ये काहीच तथ्य नाही आहे. देवदत्त निकम साहेबांनी नागापूर गावामध्ये त्यांची जी एकत्रित कुटुंबाची मागच्या 1.5 ते 2-3 वर्षामध्ये साधारणतः 12.5 एकर जमीन त्यांनी विकलेली आहे. मग त्यांना विकलेली नाही दिसली का सामान्य शेतकऱ्याच्या याच्यात थोडं शेजारी लागून घेतली, फक्त लागून घेतली ना शेजारी दुसऱ्या सध्या प्रभाकर बांगर ज्या पद्धतीनं आरोप करतायत, मग वळसे पाटलांची सुपारी घेऊन बोलतात का? मग वाणी साहेब, आता जनतेने याचं उत्तर प्रभाकर बांगर, तुम्हाला काय वाटतं? मला काय वाटतं, आपण एकदा प्रभाकर बांगरांची मुलाखत घेतली होती. त्याच्यामध्ये प्रभाकर बांगर म्हणाले होते की वळसे पाटील गोवर्धनचे छुपे पार्टनर आहे. म्हणाले होते का नव्हते? आंबेगाव तालुका वळसे पाटलांमुळे मागास राहिला. कळमोडीचं पाणी नाही आलं, लोणी धामणीला पाणी नाही आलं. अप्रत्यक्षपणे वळसे पाटलांची बाजू घेतात, त्याचा अर्थ काय घ्यायचा? दूध भेसळ प्रकरणावरून जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी एक पाकिट आल्यानंतर हा सगळा उद्योग चालू झालेला आहे आणि याला आम्ही कवडीची किंमत देत नाही. आज हे शेवटचं उत्तर या व्यक्तीला आमच्याकडून आहे आणि आम्हाला वाटत नाही का या व्यक्ती दखलपात्र आहे आणि याला पुढच्या काळात उत्तर दिलं पाहिजे. भविष्य काळामध्ये प्रभाकर बांगर म्हणाले, चला आपण सगळे एकत्र येऊन तालुक्यामध्ये डेव्हलपमेंट करू, सत्ताधाऱ्यांना नामोनिशाण त्यांचं राजकीय कमी करू, असा प्रयत्न झाला तर तुम्ही प्रभाकर बांगर यांना सोबत घेणार? अच्छा, तुम्ही प्रभाकर बांगर यांना सोबत घेऊन तालुक्याची डेव्हलपमेंट करता येईल? मुळात हा प्रश्नच एकदम हास्यास्पद. नाही, ऐका राजकारणामध्ये कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो, कोणी कोणाचा कायमचा मित्र नसतो. तुम्हाला एखाद्याचा राजकीय जर काटा काढायचा असेल तर आपण 4 जण एकत्र येतोच. आपण जिल्हा परिषद निवडणुकीला पाहिलंय, इकडचे कार्यकर्ते तिकडे नेऊन घातले, तिकडचे इकडे नेऊन घातले. दिलीप वळसे पाटलांची लोक कमी कसे निवडून येतील असे प्रयत्न तर झालेच. हा एक राजकीय डाव असतो. वाणी साहेब, वेळेनुसार बदलत आता असतं. विषय भविष्यकाळात प्रभाकर बांगर तुम्ही एकत्र येऊ शकता. विषय नाही, असा चांगला आहे हेतू असेल की त्यांचा. प्रभाकरजी बांगर यांनी पातळी सोडून केलेली टीका, त्यांनी त्याच्या सगळ्या मर्यादा त्या ठिकाणी ओलांडलेल्या आहेत. त्याच्यामुळे भविष्यामध्ये असं काही होईल असं व्यक्तिगत मला तरी त्या ठिकाणी वाटत नाही. दुसरा एक मागाचा प्रश्न की वारंवार देवदत्त निकम हे पत्रकार परिषदा घेऊन आंबेगाव तालुक्याची बदनामी करतात. आता चाकणला ज्या वेळेला कांदा प्रश्नाच्या आंदोलनाबाबत जी मिटिंग आयोजित केलेली होती त्यावेळेला आंबेगाव तालुक्याची मान कोणी किती उंचावली? प्रभाकरजी बांगर यांच्या अनुषंगाने ते मी पण होतो, एक मिनिट थांबवतो. प्रभाकर बांगर यांचं म्हणणं असं होतं की तिथलं नियोजन मी केलं होतं आणि निकम साहेब नंतर आले. ठीक आहे, समजा आले तर प्रभाकर बांगरांनी जे आकडतांडव केलं ते वास्तविक व्हायला नव्हतं पाहिजे. ते एका संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आहेत, कुठेतरी विषय चर्चेने सुटायला पाहिजे. माझं मूळ मुद्दा आहे की आंबेगाव तालुक्याची बदनामी होते हा जो विषय चर्चेला जातो, मला त्या अनुषंगाने तुम्हाला सांगायचं आहे का मग तिथं आंबेगाव तालुक्याची बदनामी झाली नाही का, कोणामुळे झाली, कशामुळे झाली, हे देखील आपण तपासून त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे. हा माझा तुम्हाला. आता मला सांगा, दूध भेसळ प्रकरणामध्ये 4-6 लोकांनी हा प्रताप केलेला आहे. म्हणजे ते हिंगे असतील, कोण लोढा असतील किंवा XYZ असतील, परंतु दुधाच्या विषयावरनं आंबेगाव तालुका ही चर्चा वारंवार जी होत असते, कुठंतरी आंबेगाव तालुक्यातल्या सामान्य माणसाच्या मनाला दुःख होतंय की ज्यांनी भेसळ केली त्यांच्यावर कारवाई व्हावी, पण वारंवार हा विषय डिस्प्ले होऊ नये. वारंवार नाही, माझ्या माहितीप्रमाणे मी पाहिल्याप्रमाणे 2च प्रेस निकम साहेबांनी त्या ठिकाणी घेतल्यात आणि त्या घेणं देखील गरजेचं होतं. त्या दोन्ही प्रेसमध्ये, पहिल्या प्रेसमध्ये विरोधकांनी केलेल्या आरोपांना त्यांनी प्रत्युत्तर दिलं, ते दिलं गेलं पाहिजे होतं, त्याच्यामध्ये चुकीचं काही नाही. दुसऱ्या प्रेसमध्ये तुकारामजी मुंडे साहेबांना भेटून आल्याच्यानंतर त्यांनी जे निवेदन दिलं त्याच्यामध्ये जे विषय चर्चेले गेले त्याचा जो पाठपुरावा ह्या भेसळखोरांविषयी केला गेला
ती माहिती जनतेसमोर येणं गरजेचं होतं आणि म्हणून त्यांनी ती प्रेस त्या ठिकाणी घेतली. त्याच्यामुळे वारंवार पत्रकार परिषदा घेणं हे काही मला संयुक्तिक त्या ठिकाणी वाटत नाही. वाणी साहेब, याच्यात मेन विषय काय आहे, मेन आरोपी आंबेगाव तालुक्यातले पहिली रेड पडली तर ती आंबेगावमध्ये पडली, त्याचा गुन्हा दाखल झाला तर आंबेगाव तालुक्यामध्ये झाला आणि ती FIR जी तयार झाली पूर्ण ती आंबेगाव पोलीस स्टेशन म्हणून झाली. सुरुवात प्रशासनाने आंबेगाव तालुक्याची केली. केली म्हणजे झालंय ह्या आंबेगाव तालुक्यात. सर, हे मग का नाही centralized करायचं place आपण? आहे. पोलीस आपण स्टेशन वैयक्तिक कुणा आईबाईची इज्जत नाही काढीत, कोणता शेतकरी नाही म्हणत, फक्त विशिष्ट नेत्याचे कार्यकर्ते म्हणतात. सर्वसामान्य शेतकऱ्याची तुम्ही किती मुलाखत घेतली आतापर्यंत? दूध उत्पादक शेतकऱ्याची तुम्ही किती मुलाखत मग आता घेतली? जे परवा निरगुड सरला लोक बोलले ते काय कोण असे दुकानदार होते का? ते ऊस उत्पादक म्हणून आले होते. त्यांच्या घरी पण गाय असतात ना. पण गोठ्यावर जाऊन मुलाखत घ्या ना तुम्ही. चला 4-6 लोक तुम्ही द्या, 4-6 शेतकरी तुम्ही दाखवा, आपण त्या शेतकऱ्यांचं म्हणणं घेऊ. बदनामी काय असती? दुधाचा प्रश्न आहे ना, तुम्ही गोठ्यावर जाऊन विचारा. मी एक मिनिट थांबवतो. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये मी दररोज बातमी करत असतो. काही तेच सांगतोय तुम्हाला. अहो, आंबेगावच सांगतोय. आंबेगावचे शेतकरी नारायणगावला साहेब ऐका माझा मुद्दा क्लिअर करतो. तुमची सूचना योग्य, आपण तसं पण करू. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये खूप आजूबाजूच्या तालुक्यातले शेतकरी टोमॅटो विक्रीला येतात, आंबेगावचे पण येतात. काही लोक चांडवली, अवसरी या भागातले भेटले. मी त्यांनाही प्रश्न केला की दूधच्या विषयावरनं काय तुमचं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं आहे ज्यांनी कोणी केले त्यांच्यावर कारवाई व्हावी, पण वारंवार तो विषय निघाल्यामुळे आंबेगावची बदनामी होते. ते असं म्हणाले नाही अ करतोय का ब करतोय, पण ही कॉमन कमेंट्स आहे. आम्ही तेच म्हणतोय, ज्यांनी कोणी गुन्हा केला असेल त्यांच्यावरच व्हावा. पण जी आमदार साहेबांकडून जी भूमिका लागत होती, आम्ही मोर्चा सर्व पक्षीय काढला होता. आमची अपेक्षा होती वळसे पाटील साहेब त्या मोर्चात येतील आणि आरोपींना जेलमध्ये टाका म्हणतील. पण त्यांनी नंतरून एक जनसंवाद मेळावा घेतला आणि त्याच्यात त्यांनी कार्यकर्त्यांना पाठीशी टाकले. ते बोलले की माझे कार्यकर्ते डान्स बारवाले नाही. मग तिथं त्यांनी जेव्हा कार्यकर्त्यांना पाठीशी टाकलं त्याच्यानंतर कमेंट किंवा सर्वसामान्य जनता त्यांच्या विरोधात जायला लागली आणि इथले विरोधक सुद्धा त्यांच्या विरोधात जायला लागले. जर वळसे पाटील म्हणले असते चला आपण सगळेजण जाऊ मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊ किंवा तुकाराम मुंडे साहेबांना देऊ, त्याच्यात कुठंतरी त्यांच्या बाजूने हे राहिलं असतं. पण ते बिबट्याच्या विषयात असो, कांद्याच्या विषयात असो किंवा दुधाच्या विषयात असो, हे असंच करतात. तुम्हाला काय सांगायचं? मुळामध्ये तुकाराम मुंडे साहेबांनी ही कारवाई झाल्यानंतर 6 तारखेला मुंबईला एक पत्रकार परिषद घेतली. त्याच्यामध्ये त्यांनी राज्यातलं हे सर्वात मोठं भेसळीचं रॅकेट आहे हे स्पष्टपणे सांगितलं की नाही सांगितलं. तर तुकाराम मुंडे साहेबांनी जेव्हा हे सांगितलं त्याच्यानुसार जर आरोपी प्रमुख याच्यातले मास्टर माइंड सगळे आंबेगाव तालुक्यातले आहेत, त्याच्यामुळे आंबेगाव तालुक्याचं नाव येणार हे स्वाभाविक आहे. हे काय आंबेगाव तालुक्यासाठी मोठी गौरवाची गोष्ट अजिबात नाही. ही आंबेगावकराची प्रत्येकाची मान शर्मेनं खाली जाईल अशीच गोष्ट आहे. हे सगळे बेसळखोर कोणाचे कार्यकर्ते आहेत? एखाद्याचा कार्यकर्ता असणार म्हणजे तिला काय नेता सांगतो तू असं कर, उद्या निकम साहेबांचे तालुका प्रमुख आहेत. नेता अजिबात सांगत नाही, पण नेता जर स्पष्टपणे सांगतोय ठीक आहे आमचे कार्यकर्ते चुकले असतील, मग काय म्हणायचं? याचा अर्थ काय घ्यायचा? याचा अर्थ ते स्पष्टपणे या भेसळखोरांना पाठीशी घालत होते आणि आमचा लढा या भेसळखोरांच्या विरोधात आहे. आज लहान लेकरं हे भेसळीचं दूध पितात. आज 4-5 वर्षाच्या मुलांना कॅन्सर आहे. किती विदारक परिस्थिती. ज्या कुटुंबात कॅन्सर होतो ना त्या कुटुंबात कधीतरी जाऊन बघा की किती वाईट परिस्थितीने त्या कुटुंबाला काय सोसावं लागतं. आणि यांनी किती बेजबाबदार वक्तव्य त्याच्या संदर्भात केली आपण ऐकलेली आहेत. त्याच्यामुळं आंबेगाव तालुक्यात जे भेसळीचं रॅकेट सापडलंय हे सगळे बडे धेंड आहेत. आणि तुकाराम मुंडे साहेबांना मला एक तुम्हाला वाणी साहेब प्रश्न विचारायचा आहे. त्या दिवशी आम्ही भेटल्यानंतर तुकाराम मुंडे साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन 2 डेऱ्यांची नावं स्पष्टपणे सांगितली. तुम्हाला पत्रकार म्हणून वाटलं नाही त्या व्यक्तीला फोन करून विचारावं? कोणाला? मुंडे साहेबांनी कोणाची नावं सांगितली? तुम्ही ऐकली? तुम्ही नाही ऐकली? मी गावाला गेलो. मी ऐकवतो. मी तुम्हाला ऐकवा ना. हो ऐकवतोय का? लगेच ऐकवतो. मधलं इन्व्हेस्टिगेशन अजूनही चालू आहे. गोवर्धन मधलं इन्व्हेस्टिगेशन अजूनही चालू आहे. गोवर्धन डेअरी कोणाची? सबस्टँडर्ड मिल्क तुम्हाला सगळं माहिती आहे. मी जुन्नरचा असतो ना. त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते. त्याचे प्रॉडक्ट त्याच्यापर्यंत रीच झालेले ते पण त्याच्या सिद्ध झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता माझं तुम्हाला आव्हान आहे, तुम्ही एक मुलाखत त्यांची कोणाची? त्या डेअरीच्या संबंधित डेअरीच्या मालकाची. डेअरीचा मालक कोण आहे? डेअरीचा मालक नक्की कोण आहे
चर्चा वेगवेगळी होते. प्रभाकर बांगरांनी तुम्हाला स्पष्टपणे सांगितलंय डेअरीचा मालक कोण आहे आणि छुपा मालक कोण आहे. त्याच्यामुळे मला काय आता प्रभाकर बांगर यांच्यावर तुमचा विश्वास नाही. त्यांनी सांगितलं कोण मालक, तुम्ही परत तोच मालक गृहीत धरता. तुम्हाला मालक कोण आहे माहितीये का? वाणी साहेब, संपूर्ण तालुक्याला मालक आहे माहिती आहे आणि माझा तालुका जुन्नर तालुका आहे. माहिती आहे. आणि आपला विषय चुकीच्या बाजूला जायला नको. माझी तुम्हाला अगदी नम्रपणे विनंती आहे, तुम्ही फक्त फिरकी घ्यायची म्हणून घेऊ नका, मुद्द्यावर या. तुम्ही साहेब, आमचं काय चुकलं का? तुम्ही मुद्दा काढला म्हणून प्रश्न होतो ना. तुमच्या प्रश्नाला मी उत्तर दिलं की नाही? पूर्ण उत्तर दिलंय. त्याच्यामुळे तुम्ही त्यांची पण पत्रकार परिषद घेतली पाहिजे. आंबेगावकरांनो आपल्या सोबत होते हे शरदचंद्रजी पवार. समारोप करू आपण. आज आपला मगाशी जो विषय झाला की देवदत्त निकम यांच्या वारंवार पत्रकार परिषदेमुळे तालुक्याची जी बदनामी होते, तर त्यांनी आरोप विरोधक करतायत. हो, माझं म्हणणं तेच आहे. त्यांनाच आम्ही स्पष्टीकरण देतोय की वारंवार त्या दूध भेसळीचा सातत्यानं पाठपुरावा केल्याच्यामुळं जर तालुक्याची बदनामी होत असेल तर मग तुम्हाला ह्या भेसळखोरांना पाठीशी घालायचं आहे असं आम्ही समजू का? किंवा मग आज देवदत्तजी निकम यांच्यामुळे बदनामी होते, उद्या तुम्ही म्हणाल FDAचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी धाड टाकल्या, मग त्यांच्यामुळे देखील आंबेगाव तालुक्याची बदनामी होते का? हे देखील आपण स्पष्टपणे त्यांना विचारायला हवं असं माझं स्पष्ट मत. आंबेगावकरांनो, दूध भेसळीचा जो मुद्दा तुकाराम मुंडेंनी ओपन केलेला आहे त्याच्यामध्ये कोण कोण मासे आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामध्ये एक बडा मासा आहे का अशा प्रकारची चर्चा होते. असेल तर कारवाई व्हावी, कारण शेवटी जर मिक्स दूध असं भेसळ दूध आरोग्यासाठी घातक आहे. लहान मुलांचं आरोग्य धोक्यात आहे, मोठ्या मुलांचं पण आरोग्य धोक्यात आहे. देवदत्त निकम ज्या पोटतिरीकीनं विषय मांडतात ती वस्तुस्थिती खरीच आहे, विषय मांडलाच पाहिजे. देवदत्त निकम तुमच्या सोबत होते तेव्हा देवदत्त निकम तुम्हाला गळ्यातले ताईत वाटायचे. देवदत्त निकम यांना वळसे पाटलांचा एक खूप पुळका असायचा. आता राजकारणापासून दोन्ही नेते दुरावलेले आहेत. एकमेकावर टीका होत असताना तालुक्याच्या डेव्हलपमेंटवर बोलत चला. वळसे साहेब, तुम्ही तालुक्याचे आमदार आहात, तुमची देखील जबाबदारी आहे विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना कन्व्हिन्स करणं, तालुक्याच्या डेव्हलपमेंटसाठी बरोबर घेणं. देवदत्त निकम, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी तुम्ही लढत राहा, परंतु हे लढत असताना याला राजकीय वास येणार नाही याची देखील काळजी घ्या. सुरेश वाणी, विंगर टाइम्स, मनसर. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.